पहिले षटक शेवटचा सामना क्वालिफाय हा सामना आहे. या मॅच मधून जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये जाईल. दोन संघ आजच्या दिवसामध्ये ज्यांच्या मार्फत खूप चांगलं क्रिकेट खेळलंय असे दोन संघ सध्या आहेत. या दिवसाच्या बॅटने ऑफ साइडला इनफिल्डच्या वरतून केतनच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर 1 बॉल जाईल सीमा पार. काय बॅटिंग सध्या केली जाते. या प्रकारची बॅटिंग झाली तर या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट होऊ शकतं आणि तो प्रयत्न सध्या जारी. कारण की टीम भार्गव 11 धावेचा बचाव करू शकते. बेस्ट अटॅक त्यांच्याकडे आहे आणि अशा कंडिशन मध्ये जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये चांगलं टार्गेट नक्की सेट करण्याचा प्रयत्न होईल. केतन सध्या तोच प्रयत्न करतो की या मॅच मध्ये एक हाय प्रोफाईल क्लास बॅटर आउट क्लास बॅटर आहे आणि त्याच प्रकारे सध्या बॉलिंग केली जाते. परंतु त्याच्यावरती तुटून पडत असताना केतन पुणे जाते यार. एक चौकारीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर बोलते धावसंख्या आहे 5 धावा. याडी दिवस याडी फटका चांगला आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. बॉल आणखी एक सीमारेषेच्या बाहेर 4 धावेकरिता येतो हा चौकार. चांगली बॅटिंग. केतन सध्या थांबायचं नाव घेत नाहीये. जिथून मात्र स्टार्ट केली होती तिथेच आपल्याला एंड करायचा. या पद्धतीचा खेळ त्याच्या मार्फत टीमची धावसंख्या स्कोर खाली जाऊन पोहोचते. बॅटची कडा घेत बॉल गलीमध्ये जोपर्यंत बॉलला फील्ड करते तोपर्यंत एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर खाली जाऊन पोहोचते 10. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या मार्गस्थ. 3 बॉल आतापर्यंत या पहिल्या ओव्हर मध्ये. 3 ओव्हरचा सामना आपल्या समोर रंगत असताना पुणे त्या पुढे खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल हवेत आहे. झेल इथे पकडला जाईल आणि पहिल्या विकेटचं पतन हार्दिक पटेल माघारी. नाराज सध्या आहे कारण की या मॅच मध्ये विकेटचं खूप महत्व आहे आणि त्याच्याच पुढे नाराजगी सध्या स्पष्ट केली जाते. हार्दिक पटेल माघारी. बिग विकेट बॅटिंग करण्यासाठी आता शुभम आपल्या टीमसाठी आज नेहमी चांगली कामगिरी करत आलाय. तर केतनने ज्या प्रकारे 2 स्ट्रोक सिलेक्शन केले त्याला माहिती आहे या मॅच मध्ये चांगलं टार्गेट पाहिजे आपल्यासाठी फाईट करण्यासाठी. तो प्रयत्न करावा लागेल. पहिले षटक आतापर्यंत 10 धावा. या षटकाने बॉल शिल्लक आहे तुझी 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिले षटक सध्या अमर दुबळा. भार्गव 11 वर्सेस टीम बोर्डी सार्थक. याडी सफल. फटका तर पुणे धावे. झेल पुणे त्याचे ड्रॉप. कॅच पकडण्याचा प्रयत्न पुणे दा अपील मला ते केले असते कदाचित डायरेक्ट हिट झाला असता. तर सुरक्षितरित्या आतमध्ये आहेत. एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या डबल 11 धावा. चांगली आतापर्यंत बॅटिंग पाहायला मिळते. एक मोठा हिट पाहिजे केतन सध्या बॅटिंग करण्यासाठी. यंग टॅलेंट आहे. भरपूर मोठा अनुभव नाही पण तो टॅलेंट जबरदस्त. याडी फुलटच बोलता रिव्हर्स खेळत असता फटका तर चांगला आहे. बोचला सीमारेषेच्या बाहेर. अमरचं पहिलं षटक थोडंसं जर पाहायला गेलं तर खर्चिक राहिलं कारण की पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. या पहिल्या ओव्हरच्या समाप्ती तेरा धावेवरती नोट आउट तो खेळतो. दुसऱ्या बाजूने शुभम वैयक्तिक त्याने खातं ओपन केले. तो 1 धावेवरती खेळतो. आता स्पिन पुणे द बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगला खेळ दाखवला. केतनने खूप चांगली बॅटिंग केली. रिव्हर्सच्या माध्यमातून 2 चौकार त्याने वसूल केले आणि टोटली 3 चौकार त्याच्या बॅटमधून 13 धावेवरती खेळतो. दुसऱ्या बाजूने स्पिन पुणे द बॉलिंग ट्रॅक वरती. थोडंसं जर पाहायला गेलं तर दबाव आहे आता बॅटिंग करत असताना. टीम भार्गव 11 याडी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुणे एकदा चांगला फटका होता पण तो इथे त्याच्यासाठी फिल्डर्स आहे मागे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या फक्त 1च मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर करते. धाबा आहेत आता 16 धाबा. आज दिवसभरात दशरथ यांचं सुद्धा गुणलेखन खूप चांगलं राहिले आणि कालच्या दिवसापासून गेले 3 दिवस खूप मोठी मेहनत त्यांची राहिली आणि मैदानाच्या बाहेर आज राहुल इतका चांगला मेहनत मदत त्याची सुद्धा राहिलेली आहे. हा बॉल हवेत खेळला पण तो फिल्डर जोपर्यंत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एकच सिंगल. चांगली इथे फिल्डिंग पाहायला मिळते. एकच सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत. समोर शुभम
शुभम षटकार कदाचित मारू शकतो आणि मारावा लागेल. कट करायचा होता हा बॉल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा होता. पुन्हा एकदा बॅटची कडा घेत बॉल मागे विकेट किपरचा जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत इथे एकच धाव मिळेल. या एक धावच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर करते जेव्हा पोहोचते 18 धावा. 3 बॉल आतापर्यंत समाप्त. ओव्हर नंबर 2. चांगले आतापर्यंत खेळी साकारत असताना मोठे हिट पाहिजेत या मॅच मध्ये. ते मोठे हिट आलेले नाहीत. हा बॉल तर चांगला कट केला. फिल्डर पुन्हा एकदा लॉंग गोपला. सिंगल डबलने धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न परंतु इथे दबाव सध्या कोणत्या टीमवरती असेल कारण की दोन्ही संघ सध्या दादा संघ आहेत. एक मोठा हिट पाहिजे हे सध्या दर्शवलं जातं. चौकार किंवा षटकार पाहिजे. टीमची धावसंख्या 19 धावा. चांगली बॅटिंग याने ऑन साइडला. फटका चांगला आहे. टायमिंग जुळलेला आहे का झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे जाईल विकेटचं पतन होईल. फलंदाज बांधून पटेल माघारी. शुभम मैदानाच्या बाहेर. बिग विकेट. तर ओव्हरची ते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. चांगले आतापर्यंत बॉलिंग एनालिसिस. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या स्कोर करते पेस केली होती कारण की 3 चौकांच्या मदतीने खूप चांगली बॅटिंग पण त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केले कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा त्यानंतर 4 धावा 19 धावा फलकावरती आहेत. शेवटचे षटक सध्या पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती जेस 3 बॉलर तुम्हाला यूज करावे लागेल या 3 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये. बॅटिंग करण्यासाठी आता नवीन बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी कुमार नो स्ट्रायकर एंडला पर्यंत केतन अजूनही मैदानात आहे. केतनकडून अपेक्षा आहे की 2-3 मोठे हिट पाहिजेत. अपेक्षा पूर्ण करेल का आपल्या टीमसाठी. चांगली बॅटिंग करावी लागेल. जेस पुन्हा एकदा तयार. ओहो फुलटॉस बॉल होता. लाईन मिस केली आणि बॅट्समनने कारण की फुलटॉस बॉल कदाचित घेतला असता तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं. तर जय सध्या फिरकीपटू आहे. बॉल कसा टर्न करावा बॉल कसा काढावा आणि यावेळी येतो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी जयेशच्या मार्फत. चांगली स्पिनिंग सध्या पाहायला मिळते त्याच्या मार्फत. ओहो पुणे एकदा टर्न करायचा होता. पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर पंच दर्शवतील. यस इट्स वाईड. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर बोर्ड होते 20 धावा. चांगली बॅटिंग अपेक्षित आहे केतन कडून. केतन सातत्याने प्रयत्न करावे लागतील. पुणे एकदा टर्न करायचा होता. हा बॉल पुणे एकदा थोडासा फिरला आणि त्यानंतर पुणे एकदा इथे येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी यावेळी येतोय डॉट बॉल. अजूनही 4 बॉल अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. बॉल तयार. फुलटॉस बॉल यावेळी फटका चांगला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नो चार्ज बाय फिल्डर. बॉल इज गोइंग 4 रन्स. या 4 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते 24 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. माफ करा शेवटचा 1 बॉल.
अजून एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 25 धाबा. शेवटचे षटक आहे, शेवटचा बॉल या इनिंग मध्ये. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी जयेशच्या बाबतीत एक चौकार नक्की आला, पण त्यानंतर चांगली आतापर्यंत बॉलिंग स्पेल आपल्या टीमसाठी पेश करत असताना कुमार पुन्हा एकदा तयार. कुमारचे बॉडी बॅलन्स जर पाहायला गेलं तर सिक्सर त्याच्याकडून अपेक्षा आहे. हा बॉल पुन्हा एकदा पाहावा लागेल. पंच दर्शवतील येस इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपाने ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड 26-26. चांगली बॅटिंग आतापर्यंत. जयेश हे सुद्धा कमालीचे राहिले. अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल टर्न झाल्यानंतर चला मागे येतो डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26-26 धावा. या मॅच मध्ये टार्गेट आहे 27. या मॅच मध्ये कदाचित आग लागू शकते या मैदानावरती, कारण की भार्गवी 11 टीम कडे बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. दुसऱ्या बाजूने टीम बोर्डी सार्थक सेंडी भगत या टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. म्हणजेच या मॅच मध्ये मजा येईल. घेऊया छोटासा ब्रेक. 18 जिला पाहायला गेलं तर जंगलच आहेत. या जंगलातील 2 शेर सध्या मैदानात दाखल. पण समोर सव्वा शेर आहे बॉलिंग ट्रॅक वरती शुभम. या शुभमने आतापर्यंत चांगली बॉलिंग अटॅक केली, ज्याच्या मार्फत चांगले आतापर्यंत एनालिसिस यूज केलाय. पण तो समोर आहे अमर. अमरला तो कसा भेदेल, पण तो समोर जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये बॉलिंग अटॅक महत्वपूर्ण ठरू शकतो. अमर ताकदवान फलंदाज नाही, पण तो ज्या प्रकारे त्याच्याकडे टायमिंग आहे, ज्या प्रकारे त्याचा क्लास आहे, खूप चांगली बॅटिंग नेहमीच आपल्या टीमसाठी तो देत असतो. आणि बोर्डी या टीमचं नाव आज जर पाहायला गेलं तर या अमरने नेहमीच मोठं गाजवलंय. असा फलंदाज सध्या बोर्डीसाठी बॅटिंग करण्यासाठी अमर. बोलत यार ऑन विकेट. पहिला षटक शुभम सध्या आहे बॉलिंग ट्रॅक मध्ये. पहिलाच बॉल लॉफ्टेड ऑब्रे. फिल्डर आहे मागे. बॉल थांबणार नाही. बॉल जाईल सीमा पार. मिती धावा 4. अमरचा क्लास. अमरचा यावेळी जर पाहायला गेलं तर टेम्परमेंट दाखवत असताना येतो हा चौकार. चांगली बॅटिंग. पहिल्या बॉलवर इथे बाद दाखवत असताना थोडस मिसफील्ड झाले आणि त्यानंतर इथे बॉलची मारेच्या बाहेर 4 धावेसाठी चांगली बॅटिंग. पुणे एकदा बोलत तयार ऑन द विकेट. सुपर अमर पुणे एकदा तयार आहे. याडी फटका हवेत खेळला. फिल्डर केतनने स्वतः कॉल दिलाय. मी झेल घेणार आणि याडी झेल पकडला. चौकाराचं प्रत्युत्तर कसं द्यायचं सध्या शुभमने ते दाखवलं. शुभमने सुद्धा दाखवलं मै हो ना, आणि त्याने पकडली या मॅच मध्ये एक बिग विकेट. केतनने कॅच पकडली आणि विकेट मिळवली या मॅच मध्ये शुभमने. विकेटची आवश्यकता जेव्हा जेव्हा असते शुभमला आमंत्रित केले जातं. भार्गवी 11 आगरचा हा संघ आहे आणि या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग करायच्या नादात अमर पटेल माघारी.
क्रिकेटमध्ये अगर मगर कुछ नाही होता, पण या मॅच मध्ये ती कामगिरी सध्या केलेली आहे दोन्ही संघाने. आज बेस्ट वर्सेस बेस्ट हे दोन्ही संघ आज काय खेळलेत, काय लढलेत. चांगला खेळ या दोन्ही टीम कडून राहिलाय. कारण की प्रत्येक संघाला वाटतं की आम्ही या स्पर्धेमध्ये उतरू, आम्ही या स्पर्धेला अगदी जिंकू, पण तो क्रिकेटमध्ये पाहिजे तितकं सोपं तर नसतं. 11 जणांचा संघ जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा प्रत्येकावरती विश्वास असायला हवा असतो, आणि केतनने तेच दाखवलं. मी झेल घेणार आणि त्याच्या मार्फत खूप चांगला झेल. पुढे बोलता ऑफसाईडला फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉलला ढकललाय मयूर. माघारी आहे, पण बॉल आतमधून जाईल. माघारी मिती धावा 4. चांगली बॅटिंग. 2 चौकार आतापर्यंत एकाच ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 8. 27 धावेचे टार्गेट या मॅचला जिंकण्यासाठी. बॉलर पुन्हा एकदा शुभम तयार. पुन्हा एकदा यारी जसा बॉल आला तसा बॉल बाहेर पाठवला अश्विनचा. पुन्हा एकदा या मॅच मध्ये येतो हा दमदार षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 14 धावा. चांगली बॅटिंग. अश्विन सध्या तडाखे बंद फलंदाजी करत असताना जबरदस्त खेळी. देवीन सुद्धा त्या ताकदीचा फलंदाज आहे. सर्व जर पाहायला गेलं तर तितकेच मोठे षटकाराची खान बोर्डी. संघ सध्या खेळत असताना टीमची स्कोर करते धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14 धावा आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी टार्गेट तर मोठं नाहीये 3 ओव्हरचे या मॅच मध्ये. अजूनही 13 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तो स्टार कार्ड जर पाहिलं की तर एकदम सुपरस्टार आहे टीम बोर्डी. सार्थक, शेंडी भगत हा संघ सध्या खेळतो. पुन्हा एकदा बोलत यार. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण तो बॉल पुन्हा एकदा बॅट तिकडे गेट डिक्लेअर झोन मध्ये. एकच सिंगल मिळेल. त्या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 15. 15 धावा ऑन दी बॉल. चांगली इथे बॉलिंग अटॅक पद्धू. या ओव्हरमध्ये थोडासा समाचार घेतलाय. स्ट्राईक चेंज करावी लागेल. शेवटचा बॉल या षटकातील. 12 धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग आतापर्यंत. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 15 धावा. 12 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 2 फलंदाज सध्या आहेत. देवीन आणि अश्विन ही जोडी. देवीन सुद्धा त्या तालमीचा त्या ताकदीचा फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा त्याच्या हातामध्ये बॅट दिली जाते अगदी तलवार सारखी बॅट अगदी सपासप चालते. पाहूया त्याच्या बॅट मधून अपेक्षा आहे. 12 धावेची आवश्यकता. शुभम पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 1. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एंडला पुन्हा एकदा ब्रश होईल. बॉल मागे जाणार नाहीये. तर ते या षटकाच्या आतमध्ये बॉलला फीड करते. तोपर्यंत जर पाहायला गेले तर इथे एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची स्कोर कार्ड जर पाहायला गेलं तर धावसंख्या झोन पोहोचते 16. आता या मॅचला जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 11 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. टीम बोर्डी चांगली कामगिरी पाहायला मिळते. निखिल तुंबडा यांच्याकडून लागोपाठ 3 विकेट साठी. सुनील यांच्यासाठी पारितोषिक 501. एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट जर घेतल्या तर त्याच्यासाठी पारितोषिक आहे 501 रुपयाचे पारितोषिक. निखिल तुंबडा यांच्याकडून हे पारितोषिक इथे देण्यात येईल. हे पारितोषिक आहे सुनील साठी. तर 11 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. टीम बोर्डी सार्थक. सुनील आजच्या दिवसात भरपूर ज्याने विकेट घेतल्यात. समोर जर पाहायला गेलं तर देवेन आहे. देवेन घातक फलंदाजी नेहमीच करतो. लांब लचक षटकार मारण्याची किमया प्रत्येक मैदानात त्याच्या मार्फत केली जाते. यावेळी अपील होती पण तो बॉल पर्यंत तितक्याच वेगाने जाईल. विकेट किपर हातामध्ये येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. येतोय डॉट बॉल. चांगला पेस बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळत असताना 11 धावेची आवश्यकता. अकुटपदा बोलता ऑन साइड आहे. फटका तर हवेत केला. फिल्डर डीप मध्ये आहे. केतन सिंपल कॅच पकडेल आणि केतनने या मॅच मध्ये घेतली पहिली विकेट. 3 विकेट घ्यायच्या 501 रुपयाचे पारितोषिक जिंकण्यासाठी.
तर केतन सध्या तयारीतच आहे. परीक्षेमध्ये जसा आपण अभ्यास करतो अगदी तसा अभ्यास सध्या केतनने आजच्या दिवसामध्ये केला असेल. प्रॅक्टिस त्याने केली असेल कॅच पकडण्यासाठी. या मॅच मध्ये त्याने 2 कॅच पकडल्या. टीमची धावसंख्या स्कोर करती जाऊन पोहोचते 16. 16 धावा. विकेट गमावले 2. बॅटिंग करत असताना टीम बोर्डी सार्थक सिंधू भगत या टीमची स्थिती पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा तयार. सुनील समोर नवीन बॅटर यतीन. विकेटची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने ऑफ स्पिनर फटकाचा चांगला आहे. फिल्डर मयूर पुन्हा एकदा पुढे येईल बॉलच्या फ्रेम मध्ये. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर एकच धाव प्रोटेक्शन आहे. इथे एकच सिंगल मिळेल, जास्त काही मिळणार नाही. नो बॉल. पंच इथे दर्शवतील नो बॉल. तर नो बॉल पुन्हा एकदा पंच घोषित करतील. म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. टोटली 2 धावा पुन्हा एकदा ऍड. टीमची धावसंख्या स्कोर करती जाऊन पोहोचते 18 धावा. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि हा बॉल जाईल अश्विनच्या बॅट मधून. आणखी एक तडाखेबंद षटकार. चांगली बॅटिंग. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. फक्त 3 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आता 24 धावा फलकावरती. 3 धावेची आवश्यकता हा सामना फिनिश करण्यासाठी. टीम बोर्डी बॉलर तयार. सुनील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुणे डाऊन साइडला हा बॉल हवेत खेळत असणार. फिल्डर डीप मध्ये आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न हार्दिकने चुकी केलेली नाहीये. इझिली झेलला कव्हर करतील आणि इथे झटका नंबर 3. विकेट डाऊन. 3 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. तर बक्षीस लागू आहे. अजूनही 2 बॉल आहेत. निखिल तुंबडा यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक. सुनीलने जर या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या तर 501 रुपयाचे पारितोषिक आहे. 2 विकेट आलेत तर एका विकेटची आवश्यकता आहे 501 रुपये जिंकण्यासाठी. आणि या मॅचला जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. बॅटिंग करण्यासाठी आता सागर. पण तो काय सामना आतापर्यंत खेळलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च केल्या नाहीत आणि त्याच्याच पुढे थोडासा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतो. पुणे एकदा बॉलर फुलेंचा बॉल होता. ऑप्शन पुणे एकदा बॉलला ढकललाय. वेगळे फिल्डर मयूर जो पण बॉलवरती जाईल तोपर्यंत एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 25. आता 2 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आणि विकेटची आवश्यकता आहे. निखिल तुंबडा यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक. पुणे एकदा हा बॉल सुद्धा कट केलाय. फिल्डर पुणे एकदा वेगाने येतील. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर एकच सिंगल. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. स्कोर इज लेव्हल. एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. हा बॉल हवेत आहे आणि इथे झेल पकडला जाईल. शुभम सध्या झेल खाली आणि इथे विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद. एका धावेची आवश्यकता बाद बॉलमध्ये. यतीन सुद्धा माघारी परतलाय आणि हार्दिक सिंधे पहिलं यश संपादन केले. हार्दिकसाठी सुद्धा पारितोषिक आहे. अजून एखादा विकेट घेतला तर निखिल तुंबडे यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक हार्दिकसाठी आहे. एका विकेटसाठी तो 1 धाव पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी.
नवीन बॅट्समन मैदानात दाखल विजयी आपला विजय साजरा करण्यासाठी विजयला सध्या प्रमोट करण्यात आले बॅटिंग करण्यासाठी. एक धाव पाहिजे. ओहो कट करायचा होता आणि हा सामना इथे जिंकलाय. बॅटिंग करत असताना टीम बोर्डी वेल प्ले टीम सुपर 4 मध्ये जाणार संघ पहिला ठरला या स्पर्धेमध्ये. चांगला खेळ दाखवला त्या स्पर्धेमध्ये चांगली खेळी साकारली आणि बोर्डी टीमने हा सामना जिंकत सुपर 4 मध्ये प्रवेश केला. वेल डन टीम कॉंग्रॅच्युलेशन. आजचा दिवस इथे संपला असं जाहीर करतो.